माधव
Ram Krishna, Hare Ram, Hare Jai Ram Krishna, Hare Ram, Hare Jai Ram Krishna, Hare Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Ram Krishna, Hare Jai Ram, Hare Ram Krishna, Hare Jai Ram, Ram Krishna, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, तरवे संताचे पाय, 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 तेने साधते साधने, तेने साधते साधने, तुटते भवाचे बंधने, 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 संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, 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 एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करीती मनोरथ, 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 तेने साधते साधने, तेने साधते साधने, तेने साधते साधने, तेने साधते साधने, तुटते भवाचे बंधने, 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 पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, हरि प्रति उपाय, हरि प्राप्ति के उपाय, हरि प्राप्ति के उपाय, हरि प्राप्ति के उपाय, हरि प्राप्ति के उपाय, हरि
बंधन बंधन उठते Oh
साऊंडच्या पुढे बसू नका, जरा बाजूला बसा थोडं. साऊंड जरा पुढे करा साऊंडच्या. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पाय. तिने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ते नाही ऐसे वेद देते ग्वाही. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. जास्त तसं जास्त नाही, कमी होणार. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधते साधने तुटती भवाची बंधने. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे. दुसरे चरण संतांचे. दुसरे चरण संतांचे. दंत कुमाराने देता विसरो. दंत कुमाराने देता विसरो. बाबाजी सद्गुरु दास तुका. जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा दीर्घ्या पद्धतीचा संताचं एक अद्वितीय स्वरूपाचं सामर्थ्य सांगणारा अभंग. सामान्य जीवाला संत महात्म्याची किती गरज आहे याचं पवित्र दिग्दर्शन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल संसारात सुख समाधानाची अपेक्षा असेल तर जशी देवाची गरज आहे तसं जसं त्याला देवाची गरज आहे असा महाराज अंतकरणात भास होतो. अशा प्रत्येक जीवाला भगवत प्राप्तीसाठी संताची गरज आहे. कारण संत महात्म्याला शरण गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही असं अभंगाच्या दृष्टीने वर्णन करतायत. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. जे संत महात्म्य असतील अशा संत महात्म्याच्या पायाच्या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही असं वर्णन करणारा अभंग आहे. आपल्या या सद्गुरु गोपाळ बाबा महाराज यांच्या दरबारामध्ये चालत असणारा हा प्रति गुरुवारचा नित्यनियम मला वाटतं 2-1 वर्षाच्या जवळपास झाला असेल. अखंड प्रति गुरुवारी अन्नदानाचा आणि रामायणाचा नित्यनियम चालू आहे. आणि आता हे रामायणातल्या लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम अगदी समीप अगदी जवळ आलेला आहे. त्याचा औचित्य साधून आज या ठिकाणी गुरुवारच्या निमित्तानं सेवा करण्याचा परमयोग आहे. ज्यांनी आजचं गुरुवारचं आयोजन केलेलं आहे श्रीयुत शंकरराव अभिमानरावजी नागरभुजे यांच्याकडून आजची फराळाची व्यवस्था आणि हरिकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्यातली त्यात आजची एकादशी आहे. हरिदिनीचा योग आहे. चैत्र महिन्यातल्या एकादशीच्या या पर्व काळावर चैत्र वध्ये एकादशीच्या पर्व काळावर आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. गोपाळ बाबांच्या दरबारात सेवा असल्यामुळं आणि आजची एकादश ही वध्ये एकादश असल्यामुळं संत महात्म्याचं वर्णन व्हावं
हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे म्हणून सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल संत भेट प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुर्मिळ आहे. कारण देव तरी महाराज सहजासहजी भेटल, पण देवापेक्षा संताची भेट कठीण आहे. संत बराचसा वेळेस भेटतात तर संत महात्म्याला ओळखण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असू शकत नाही. कारण काही काही वेळेस संगतीत असून सुद्धा माणसाला संताची ओळख होत नाही. महाराजांनी सिद्धांत सांगितला, गारगुट आणि परीस. परिसाचा आणि गारगुटीचा विचार केला तर गारगुट ही परिसापेक्षा चांगली असते दिसायला. फक्त परिसाचं एवढं सामर्थ्य असतं की लोखंडाला लावलं की त्याचं सोनं करतं, आणि गारगुटीच्या ठिकाणी तेवढं सामर्थ्य असू शकत नाही. गारगुट ही दगडापेक्षा बिनकामाची असते. दगड तरी कसा तरी दासून फिसून हाणून फिरून कुठंतरी बांधकामाला तरी कामाला येईल, पण गारगुट दिसायला देखणी ती तेवढंही काम करू शकत नाही. ती ठिसूर असते, फक्त हिऱ्यासारखं करत नाही. तसं संत महात्मे या माणसामध्ये लपलेले असताना सहजासहजी संत महात्म्याला ओळखणं एवढं सोपं नाही. पण अशा संत महात्म्याची जाणीव मनुष्याच्या ठिकाणी झाल्यानंतर त्याला देवाच्या प्राप्तीसाठी दुसरीकडे कुठं हिंडायची गरज लागत नाही. एवढं महत्व संताचं आहे. विठ्ठल विठ्ठल देव करू शकत नाही ते संत करतात, एवढं सामर्थ्य. देवाच्यानं जे झालं नाही ना ते संत महात्म्याकडे होण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून तर महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केले बघा, करील ते काय नो हे महाराज बोलू नका. त्या साऊंडच्या थोडं मुंडे महाराज थोडं असं तिरपट बसा. मागून आलेली बोलू नका. संताच्या मनात आल्यानंतर संत काही करू शकतात, पण संताच्या मनात येण्यासाठी त्यांच्या लक्षात येण्यासाठी आपली सेवा तेवढी महत्वाची पाहिजे. कारण भगवंताकडून तरी एखाद्या वेळेस चुकीच्या माणसाला काहीतरी देण्यात येतं, लक्ष द्या. पण संत देत असताना चुकीच्या माणसाला काही देत नाहीत. देवाकडून बराचसा वेळेस चुकी झाल्या महाराज. थोडी 10-5 दिवसाची भक्ती बघितली, देवानं ज्याला नाही त्याला फत्याचं नव्हतं करून सोडलं. देव इतकं काही लांबणीचा अभ्यास करीत नाही. भस्मासुरानं 10-5 दिवस भक्तीचं सोंग केलं तर त्याला भगवान शंकराने वरदान देऊन टाकलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. महिना 2 महिन्याच्या भक्तीने हे वरदान प्राप्त झाल्यानंतर त्यानं विचार केला, म्हणजे बाकीची सगळी माणसं मरायला लागलेत हात डोक्यावर ठेवल्यावर, पण हे प्रयोग एकदा महादेवावरच करून बघावं. कुणावर
कारण बाकीच्या जगामध्ये आता सगळी मला घाबरायला लागले, पण ह्याच्याकडून वरदान मिळालंय म्हणून हे मला भीत नाही. एकदा बघू महादेवावर तरी होतंय का काय म्हणून. भस्मासूर भगवान शंकराच्या पाठीमागं लागला. तिन्ही लोकात भगवान शंकर पुढे पळते तर पाठीमागं भस्मासूर आहे. आता दिलेलं वरदान पाठीमागही घेता येणार. भगवान शंकर म्हणले इतका जर हे मूर्ख होता, दुर्बुद्धी होता, तर ह्याला हे दिलं नसतं तरच बरं झालं असतं. मी सांगायलोय काय, बराचसा वेळेस देवाकडून चूक होती देण्यामध्ये, पण संत चुकत नाही. संतांनी ज्याला दिलंय ते योग्यच देतात महाराज. कारण संत महात्म्याकडून दिलेलं दान ज्याला ज्याला प्राप्त झालंय ती माणसं गद्दार होत नाहीत, देवाचे गद्दार होतात. देवानं दिलेलं गद्दार पण येतं. म्हणून मनुष्यानं देवाकडून मिळवण्यापेक्षा संताकडून आम्हाला प्राप्त व्हावं अशी अपेक्षा करावी. आताच्या प्रमाणात सांगितलंय संतात सामर्थ्य एवढं आहे की देव करू शकत नाही ते संत करतात. पण अगोदर तो देण्याच्या योग्यतेचा आहे का याची तपासणी करूनच देतात. विठ्ठला विठ्ठला आणि ज्या वेळेस त्याची सात्विकता तपासून दिलं जातं त्यावेळेस त्याच्या अंतःकरणात विकार शिल्लक राहत नाहीत. म्हणून देवापेक्षा सामर्थ्य संतांमध्ये आहे असं आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. सहज लक्ष नाही घेऊ. आपण गेल्या 2 वर्षाखाली इथं सामान्य स्वरूपाचा अन्नदान करण्याचा संकल्प केला होता. हे 2 वर्षापर्यंत टिकल असं वाटलंही नव्हतं महाराज. सहज संत महात्म्याच्या ठिकाणी ते सामर्थ्य असू शकतं. माणसाला फक्त वाटतं मी करतोय म्हणून, पण संताच्या लक्षात आल्यानंतर या जगामध्ये काही करणं अशक्य नाही. आपण फक्त निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. थोडं मागं सांगते. आपण निमित्त कारण आहे. निमित्त कारणच आहे. कारण वैयक्तिक एकट्याचा कार्यक्रम जर महाराज आपापल्या घरी 1 दिवसाचा करणं म्हणलं तर शक्य होत नाही. पण अन्नदाते जिकून तिकून मिळून महाराज हे 2 वर्षापर्यंत अखंड चालू आहे. आणि हे कितीही दिवस बंद होणार नाही असं संत महात्म्याचं कार्य असतं. म्हणून संताच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. संत काही करू शकतात, पण संताची ओळख आपल्याला होणं महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल संताचा अनादर केला तरी संत आपल्याला महाराज शिक्षा देत नाहीत. पण संताकडून जे मिळायचंय ते मिळवण्यासाठी संताची कृपाच महत्वाची. परमार्थात आल्यानंतर 2-4 कृपा महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या. परमार्थात आल्यानंतर पहिली माणसावर आत्मकृपा झाली पाहिजे. आपल्या आपल्या शरीराची. कशाची? तुम्हाला असं नाही लक्षात आलं तर पुन्हा सांगतो. अहो ह्या शरीराला सुद्धा बाप्पा, बाकीची लोक मान देत असली तर ह्या शरीराला बी बरं वाटतं. घरच्या बी लोकांनी शिव्या द्यावात, गावातल्यानी बी द्यावात, भावकीतल्यानी द्यावात, पत्नीनंही म्हणावं कुठल्या कामाचा नाही, मुलानं बी कामाचा नाही म्हणावं, आपल्याला बी एकटं बसले वाटावं मी कशालाच जन्माला आलो असं. असल्या माणसावर आत्मकृपा होत नाही. ज्यानं या शरीराचं महत्व वाढवायचा प्रयत्न केला. कशाचा? नुसतं नाव घेतल्यानंतर माणूस लक्षात आला पाहिजे तो एकच माणूस आहे तिथं. ह्या शरीराची ही किंमत वाढवावी लागते ना. हे तरी काही फुकट तुम्ही म्हणता नुसतं खाऊ घालतो म्हणूनच हे काय फुकट आहे का? नुसतं खाऊ घालतो म्हणजे काय ह्याची नुसतं खाण्यावारी का शरीर? संत महात्म्याने स्वतः तर भगवंताची प्राप्ती करून घेतली, पण स्वतःच्या शरीराचे फोटो आज सुद्धा प्रत्येकाच्या घरात आहेत. शरीरालाही महत्व वाढवून द्यावं लागतं. शरीर फुकट नाही काम करेल. म्हणून या शरीराला महत्व वाढवावं लागतं. बरं वाटतं की हो. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जर माणसं आपलं दर्शन घेत असतील, आपला आदर करीत असतील, आपल्याविषयी मागं पुढं चांगलं बोलत असतील ना, तर आपलं शरीर आपल्यावर प्रसन्न होतं. इतकं प्रसन्न चांगल्या कीर्तीनं झाल्यानंतर, अहो चांगला माणसाचा सन्मान वाढल्यानंतर बारीक सारीक दुखणी महाराज तोंड काढीत नाहीत. हे लक्षात घ्या. काय म्हणालोय? शरीराला किंमत वाढल्यावर बारकी सारखी दुखणी तोंड काढीत नाहीत. मानाच्या पुढे दुखणं दबून जातं का नाही? म्हणून या शरीराला सन्मान वाढवणं महत्वाचं आहे. शरीराचा सन्मान वाढवायचा असेल तर पहिली कृपा त्याच्यावर प्राप्त होते, आत्मकृपा. परमार्थात आलं की परमार्थामध्ये दुसरी कृपा महत्वाची, तिचं नाव आहे शास्त्र कृपा.
हरिपाठ हे शास्त्र आहे, गीता हे शास्त्र आहे, गाथा हे शास्त्र आहे, रामायण हे शास्त्र आहे, ग्रंथ जेवढे तेवढे शास्त्र आहेत. या ग्रंथाची आपल्यावर कृपा व्हायला पाहिजे. ग्रंथाची कृपा व्हावी वाटत असेल तर आपण त्या ग्रंथाचा आदर केला पाहिजे. नाही तर हरिपाठ घेतल्या घेतल्या जर महाराज पुन्हा एखाद्या वेळेस कुणी विचारल्यानंतर सांदीला जर हुडकायची वेळ येत असेल, अनादर त्याचा नाही झाला पाहिजे, चुकून त्याला कधी पाय लागला नाही पाहिजे. आपण ज्याच्यावर झोपतो त्या ग्रंथावर ते ग्रंथ कधी महाराज त्या अंतरुणावर ठेवला नाही पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे, दररोज पूजा केली पाहिजे. तर ग्रंथ कृपा माणसावर कशी तरी शास्त्र कृपा होईल. शास्त्राचा आधार केला तर शास्त्र कृपा होती. आणि शास्त्र कृपा एकदा झाली की माणसानं कमी अभ्यास करता सुद्धा त्याला ज्ञान जास्त प्राप्त होतं. ही दुसरी कृपा आहे. तिसरी कृपा परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे, जे माणसाच्या जवळचे अवगुण जातात. आत्मकृपा झाली तरी मनुष्य शुद्ध होत नाही. आणि शास्त्र कृपा, त्याला पूर्ण गीता ज्ञानेश्वरी पाठ झाली तरी शुद्ध होत नाही. ज्या दिवशी संत महात्म्याची त्याच्यावर कृपा होते त्या दिवशी तो जीव भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्य होतो. म्हणून संत कृपा महत्वाची. तिसरी कृपा आहे संत कृपा. आता संत कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कुठल्या तरी संतावर ते संत हे जाणून आपली अपरिमित निष्ठा त्यांच्या पायावर पाहिजे. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शन. इतकी श्रद्धा महाराज म्हणतात, संत म्हणतात त्याच्यावर पूर्ण विश्वास. पूजी प्रतिमेचे देव, 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 देव पूजे प्रतिमेचे देव, देव पूजे प्रतिमेचे देव. संत म्हणती ते भाव, संत म्हणती ते भाव, पूजे प्रतिमेचे देव, प्रतिमेचे देव. संत मनते ते भाव, संत मनते ते भाव, तुझी प्रतिमेचे देव, देव तुझी प्रतिमेचे देव, संत मनते ते भाव, 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 संत कृपा महत्वाची. आणि संत कृपा व्हावी वाटत असेल तर श्रद्धा महत्वाची. काय महत्वाची? अहो श्रद्धा पाहिजे. कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा नसेल तर माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. तत्परः संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेना धिगच्छते. ज्ञान प्राप्त व्हावं वाटत असेल तर श्रद्धा ठेवावीच लागते, आहे का नाही? आता ज्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय त्यांनी जर मधी मधी लक्षात येत असेल की ह्याला काय कळतंय म्हणून, तर अशाला महाराज काही प्राप्त होत नाही. म्हणून संत महात्म्याच्या ठिकाणी श्रद्धा महत्वाची. आता श्रद्धा कशी दाखवायची? तर संत म्हणतील तेच ऐकणं हे श्रद्धेचं लक्षण आहे. माणसं म्हणते तर आमची त्यांच्यावर फार श्रद्धा आहे, पण श्रद्धा याचा अर्थ फक्त जीव घालणं, कपडे घेणं, मंदिर त्या वेळेला पाहिजे तेवढे पैसे देणे, ह्याला काही श्रद्धा म्हणतात का? श्रद्धेचं लक्षण सांगितलं संत महात्म्यांनी टाकलेले शब्द न मोडणं. तुका म्हणे शेष शेवीना आवडी आणि वचन न मोडी बोली लेते. वचनापासून वेगळं न होणं हे संत महात्म्यावरच्या श्रद्धेचं लक्षण आहे.
आसी संत महात्म्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर त्या जीवात्म्याला चांगल्या प्रकारची शुद्धता होऊन तो भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्य होतो आणि एकदा भगवत प्राप्तीसाठी तो योग्य झाला की त्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांचा अभंग आहे त्यांच्या संबंधाने थोडस चरित्र सांगतो. पैठण निवासी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यानंतर पहिल्यापासूनच हरिभक्तीची ओढ होती महाराज. पण पैठण गावामध्ये कुणी भजन कीर्तन करणारा त्या काळात नव्हता. मग महादेवाच्या मंदिरात जायचं, थोडासा जप करीत बसायचं. 4-5 वर्षाचं लहान बाळ एका वयोवृद्ध माणसानं बघितलं. इतक्या 4-5 वर्षाच्या वयामध्ये जर इतकं भजन हे करीत असत, ह्याला गुरुची गरज आहे. म्हणून त्याला सांगितलं, कोण आहे तू? त्यानं सांगितलं, नाथ आहे मी, नाथ, एकनाथ नाव आहे माझं. सूर्यनारायण नाव होतं महाराज आजोबाचं. आई वडील जन्मता वारलेले होते. जन्माला आल्यानंतर 5-6 महिन्यानं, म्हणून आजोबाचंच नाव सांगत होते. सूर्यनारायणाचा नातोय. म्हणले एक काम कर, तुला भगवत प्राप्तीची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. इथूनच औरंगाबादच्या बाजूला दौलतबाद नावाचा किल्ला आहे. त्या ठिकाणी जनार्दन स्वामी नावाचे एक भक्त राहतात. त्या जनार्दन स्वामीच्या भेटीला जा. ज्या वेळेस याला असा उपदेश केला, हे 5-6 वर्षाचं लेकरू महाराज विचारित दौलतबाद गाठलं. तिथे हे जनार्दन स्वामी जहागीरदार होते, त्या किल्ल्याचे किल्लेदार होते. जनार्दन स्वामीची भेट झाली, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर सेवेला चालू केलं महाराज. विचारलं नाही, सेवा करायला चालू केली. 5-6 वर्षाचं बाळ कुठून आलंय काही माहित नाही. जनार्दन स्वामीची आख्यायिका अशी होती की प्रत्येक गुरुवारी साक्षात दत्तात्रय भगवंत येऊन प्रत्यक्ष दर्शन देत होता. दत्तानं वेगळं वेगळं रूप घ्यायचं, प्रत्येक गुरुवारी भेट द्यायची. कुणाला? जनार्दन स्वामीला. हे चरित्र ऐकलेलं होतं म्हणून एकनाथ महाराज त्यांच्या संगतीत गेले, सेवा करायला चालू केली. 8-10 वर्ष झालं महाराज. जनार्दन स्वामींनी शिष्याची निष्ठा बघितली, इतका सेवेमध्ये तत्पर आहे. त्याला देवाचं दर्शन घडवणं महत्वाचं आहे. पण आपण हा देव आहे म्हणून सांगायचं नाही, ह्याची याला कळायला पाहिजे की हा देव आहे म्हणून. एके दिवशी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजाला सांगितलं, नाता, इथून पुढचा जो डोंगर दिसतोय तिथं आपल्याला काही कारणास्तव जायचं आहे. गुरुवारचा दिवस होता आणि त्या गुरुवारच्या दिवशी नाथ महाराजाला बरोबर घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर बराचसा वेळ त्या महाराज डोंगरावर बसल्यानंतर एक फकीर, मुस्लिम समाजाचा, पगडी डोक्याला घातलेली, हातामध्ये कटोरा आहे आणि पारवे वस्त्र अंगावर परिधान केलेले फकीर, मुसलमानाचा फकीर, 12-1च्या वेळेमध्ये महाराज तिथं हजर झाला. 12-1च्या वेळेमध्ये हजर झाल्यानंतर जनार्दन स्वामीला आनंद झाला. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, देव रूप बदलून येत होता. जनार्दन स्वामींनी विचार केला, ह्याला आपण सांगायचं नाही देव कोणता आहे ते. ह्याच्या ज्ञानानं ह्याची सेवा किती झाली ती कळण्यासाठी, ह्याची जर सेवा परिपक्व झाली असेल तर ह्याला देव कुठल्याही रूपात आला तरी ओळखल, म्हणजे जाणीव होईल. एकनाथ महाराज थोडे बाजूला एका शिडेवर बसलेले होते, दगडाच्या शिडेवर. जनार्दन स्वामींनी तो फकीर आलेला बघितला की महाराज लोटांगण घालायला चालू केलं. एकनाथ महाराज मनात विचार करायला लागले, माझे गुरु मुसलमानाच्या का पाया पडायले असतील? म्हणजे आतापर्यंत भेद गेला नव्हता, हा मुसलमान आहे हा हिंदू आहे, याचा अर्थ आणखी भक्तीची गरज होती. दर्शन घेतलं. फकीरानं नाथ महाराज त्या स्वामीला उठवलं, मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर बराचसा वेळेस महाराज हसत हे दोघ जण गप्पा मारित होते. एकनाथ महाराज लांबून बघत होते. एकनाथ महाराज बघत असताना फकीर जनार्दन स्वामीला म्हणतोय, मला जेवण करण्याची इच्छा. स्वामी म्हणले, काय खाण्याची इच्छा आहे? म्हणजे दूध खाण्याची इच्छा आहे. एकनाथ महाराज म्हणले, ह्या फकीराला एवढं तरी कळायला पाहिजे. मुंडे महाराज, बंद करा बंद करा बंद करा, एवढं तरी कळायला पाहिजे, इथं कुठं दूध मिळणार आहे? एवढ्या दूर आहे,
इथून किल्ला बी चांगला 2-4 कोसापर्यंत 12-13 किलोमीटर राहिलाय आणि अर्जंट दूध पाहिजे म्हणतोय. कसं काय दूध मिळणार इथं? त्या फकीराच्या सोबत 2-3 कुत्री आलेले होते महाराज. त्याच्यात ती कुत्री आलेली होती. जनार्दन स्वामींनी त्या फकीराचा कटोरा घेतला आणि कुत्रीच्या बसले पायात महाराज. काम नेणू गाई सारखं दूध दिलं तिनं, कुत्रीनं. आता तरी बी देवाची ओळख व्हायना नाथ महाराजाला. कुत्रीचं दूध काढलं. एकनाथ महाराज किसन करायला लागले. म्हणजे कुत्रीचं दूध काढलंय खरं, पण खातो का काय कुत्रीचं दूध? बरं हे खाय नका, पण आमच्या महाराजाला बी देऊ नये. पुन्हा म्हणले महाराज बी खाय नका, पण शिल्लक राहिलं तर माझ्याकडे बी येऊ नये. तिकून या दोघांनीच खायनात का कुत्रीचं दूध? कुत्रीचं दूध काढलं. त्याच्या त्या जोहळीमध्ये महाराज बऱ्याचशा दिवसाचे तुकडे होते भाकरीचे, ते काढले त्याच्यामध्ये टाकले. ते तुकडे टाकले, बराचसा वेळेस भिजू घातले त्या दुधामध्ये. नुसता कटोरा धरल्यानंतर कटोरा भरला इतकं कुत्रीनं दूध दिलं. फकीरानं तो कटोऱ्यातलं ते भिजू घातलेले तुकडे स्वतः खाल्ले. शिल्लक राहिलेले जनार्दन स्वामीला दिले. काही शिल्लक ठेवलं नाही महाराज. फक्त स्वामीने एकनाथाला हाक मारली, नाथा. एकनाथ महाराज देवाला विनंती करू लागले. म्हणले मला खायला ह्याने बोलवू नाही. हे दोघच खायनात का? हे दोहून आण म्हणले कटोरा. कटोरा दोहून आण म्हणल्यावर म्हणले चांगलं काम आहे. गेले महाराज, हातामध्ये कटोरा घेतला आणि कटोरा घेऊन त्या डोंगराच्या बाजूला एक हिरा होता पाण्याचा. तिथं जाऊन दोह्याला गेल्यानंतर विचार केला. मनात थोडं ज्ञान झालं. हे कटोरा धुतल्यानंतर ह्याच्यातले जे आपल्या गुरुचे उष्टेकण आहेत अन्नाचे, ते खाली जमिनीवर पडणार आणि त्याच्यावर कोणी पाय देईल, मग ह्याचा मला दोष लागेल. तो फकीर कोण आहे माहित नाही, पण माझे गुरुही याच्यात जेवले. मग ह्याचे कण जर खाली जमिनीवर पडले तर मला दोष लागल. कटोरा त्या महाराज पाण्यामध्ये असा पाणी घेतलं आणि कटोऱ्याला जेवढे अन्नाचे कण लागले होते तेवढे एकत्रित केले. ते कटोरा पाणी पिऊन टाकलं. डोळे झाकले, कटोऱ्यातलं पाणी प्यायला चालू केलं. जसं जसं पाणी शरीरात प्रवेश करायला लागलं तसं दिव्य सूर्यासारखा प्रकाश पडला महाराज. आणि प्रकाश पडल्यानंतर जो फकीर दिसत होता त्या फकीराच्या ठिकाणी 3 तोंडाची दत्ताची मूर्ती दिसायला लागली. दिव्य दृष्टी प्राप्त झाली. जनार्दन स्वामी दिसत नाहीत, साक्षात भगवान दत्तात्रय दिसायला लागले. त्याच्यासोबत ते कुत्रे होते, त्यानं जवळ घेतलेले आणि दत्त भगवंताची मूर्ती पाहिली. मी किती आभागी आहे. आतापर्यंत या फकीराला मी ओळखलं नाही म्हणून एकनाथ स्वामी रडायला लागले. एकनाथ महाराज, भगवंत तिथून अंतर्धान पावला. एकनाथ महाराजाला प्रत्यक्ष दत्तात्रयाचं दर्शन गुरुच्या संगतीनं झालं महाराज. मनुष्य जीवाला संत कृपा झाल्यानंतर देवाची अनुभूती येते, देव भेटतो. पण देवाचं महत्व कळणं अत्यंत महत्वाचं आहे. संत महात्म्याच्या संगतीशिवाय भगवंत कळत नाही. विठ्ठल विठ्ठल जनार्दन स्वामीला विचारायला चालू केलं. म्हणजे ते तुमच्या बरोबर फकीर होता, ते कोण होता? मला तर साक्षात दत्त दिसू लागले. स्वामीने हात फिरवला. म्हणले एकनाथा, तू भाग्यवान आहेस, तुला आज माझ्या बरोबर दत्तात्रयाचं दर्शन झालंय. आणखी कधी भेटल दत्तात्रय? एवढी जर निष्ठा तुझी जर संत वाक्यावर आणि परमार्थावर असेल तर प्रत्येक गुरुवारी माझ्या पाठीमागे तुला दत्तात्रय भेटतील. नुसते दत्तात्रय भेटले नाहीत, एकनाथ महाराजांनी एवढी सेवा केली. आमचा दत्तात्रय एकनाथ महाराजाच्या घरी 8 वर्ष चोपदार होता. किती वर्ष? 8 वर्ष दत्त चोपदार आणि 36 वर्ष पांडुरंग पाणी वाहायला. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. 36 वर्ष कावडीनं पाणी पांडुरंगानं वाहिलं आणि 8 वर्ष दत्तात्रयानं चोपदारकी केली. हे संत महात्म्याच्या कृपेचं लक्षण आहे. म्हणून देव प्राप्त व्हायचा असेल ना तर संत महात्म्याची सेवा करावी लागते.
अन्यथा संत प्राप्त होत नाहीत. हाच अनुभव एकनाथ महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम. हरि प्राप्ती सेवो पाय 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 उपाय हरि प्राप्ति सेव पाय हरि प्राप्ति सेव पाय हरि प्राप्ति सेव पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय तेने साधने साधने तेने साधने साधने धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय तेरे साधने साधने तेरे हरिप्राप्ती व्हायची असेल भगवत प्राप्ती आवश्यक आहे. कारण भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय संसारातून सुटता येत नाही. एकनाथ महाराज सांगतात आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली. 36 वर्ष देवानं पाणी वाहिलं आणि 8 वर्ष दत्तात्रयानं चोपदारकी केली. असा महात्मा अनुभव सांगायला लागलाय. कसा आला देव तुमच्याकडे? म्हणले संत सेवेनं. संत सेवा नाही त्याला भगवत प्राप्ती शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात मनवणे संताशी अखंड भजावे. संत महात्म्याची सेवा आवश्यक आहे. कारण देव तरी दगडात आहे महाराज, पण संताची मूर्ती भगवंताची मूर्ती चालते बोलते आपल्यामध्ये राहणारे संत हे भगवंताचं स्वरूप आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त प्रतिमेनं भगवंतापेक्षा वेगळं दिसतात, पण चालते बोलते आपल्या बरोबर क्रय विक्रय व्यवहार करणारे जे आहेत ते संत भगवंताचं स्वरूप आहे. अशा संत स्वरूप भगवंताचं स्वरूप असणाऱ्या संत महात्मा म्हणायचे ना तेने साधती साधन 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 तेने साधती अशा संत महात्म्यावर श्रद्धा ठेवणं अत्यंत महत्वाचे आहे. संत कळाले त्यांच्या चरणावर महाराज आपली श्रद्धा ठेवायची. मी श्रद्धा अगोदरच सांगितली. श्रद्धा म्हणजे त्यांचं बोललेलं वचन न मोडणं हीच श्रद्धा आहे. ते सांगतात ते ऐकणं. काही माणसं ऐकून घेतात पण करीत काहीच नाही.
काही नुसते ऐकू आहेत महाराज. ते म्हणते तर आम्ही ऐकतो. तर कीर्तन तुम्ही नुसतं ऐकतात, पण मला वाटतं लक्षात काही ठेवतात का नाही, आता काय नाही. म्हणून हे संत महात्म्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे ते पूर्णत्वानं आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. अशी श्रद्धा ठेवल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. कारण भगवत प्राप्तीसाठी संत महात्मे सोडता दुसरा उपायच नाही महाराज. हरी प्राप्तीशी उपाय अन्य कोणता उपाय नाही. संत ते देव आहेत, देव ते संत आहेत. संताचीच सेवा केल्यानंतर ती देवाला प्राप्त होते. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. संत सेवेनं भगवंत प्रसन्न होतो. म्हणून आपण जेवढं संताला भजतो ना ती सगळी सेवा संत महात्म्याची देवाला प्राप्त होते. संत संगती देई चरण सेवा जेणे हात भावी शरण पडावा हाती भाव माझी आजीवा पुरवी देवा मनरत. संत संगती देई चरण सेवा जेणे हात भावी शरण पडावा हाती भाव संतांच्या संगतीने काय होतं तर भगवंताचा विसर पडू देत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी नाटाच्या अभंगामध्ये देवाकडे मागणं केलं. संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा हाची भाव माझी आजीवा पूर्वे देवा मनोरथ. संतांच्या संगतीत गेलं की देवाचा अनुभव येतो. ज्याच्या संगतीत जसं जातो ना आपण त्याच्या संगतीत त्या क्षेत्रातलं ऐकायला मिळतं. चोराच्या संगतीत गेल्यानंतर तू काय ज्ञानेश्वरीच्या बाबत थोड्याच सांगणार आहे. त्याच्या संगतीत गेलं की तो त्याचाच अनुभव सांगतो. एखादा ज्या त्या व्यवहारातला माणूस असला त्याच्या संगतीत गेलं काही वेळेस माणसाची बुद्धी एवढी भरकटलेली, माणूस परिस्थितीनं गांजलेला असला, सोन्याच्या दुकानात गेला आणि त्याची चर्चा ऐकली त्याला वाटतं हेच धंदा आपण केलेला बरा झाला असता हो. आता ज्याला 1 ग्राम सोनं घेणं अपेक्षित नाही, घेणं शक्य नाही, सोनाराकडे कसं बी नाही म्हणलं तर मला वाटतं किलो खंड सोनं दुकानात सापडलंच की बाप्पा. आता इतकी गुंतवणूक आपल्याच्यानं शक्य आहे का? पण ज्याच्या त्याच्या संगतीत जातो तशी आपली बुद्धी भ्रमित होऊन जाते. आता ज्याच्या संगतीत जाईल त्या व्यवहारासंबंधित होतो, त्याचा अनुभव सांगतोच. आणि त्याच्या संगतीत गेलं की त्या दिवशी त्याच गोष्टीचं चिंतन होतं. म्हणून संताच्या संगतीत गेलं तर संताचं खाणं देवाच्या संबंधीने, संताचं पाहणं देवाच्या संबंधाने. संत ऐकत देव सोडतात, दुसऱ्या कुणाचं नाहीत, देवाच्या संबंधातलं ऐकतात. आणि संत बोलत असताना देव सोडता दुसरं देव सोडता अन्य विषयावर बोलतच नाहीत महाराज. बोलण्याचे नाही आता देवावे न काही, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बसले जरा अक्षर करू नका, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भावे, करावा विठ्ठल दिवे भावे, येणे तोचे मन झाले भावरे, येणे तोचे मन झाले भावरे. करावा विठ्ठल दिवे भावे, करावा विठ्ठल दिवे भावे, येणे तोचे मन झाले भावरे, येणे तोचे मन. संत महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर बोलताना पांडुरंगासंबंधी बोलतात, पाहताना पांडुरंगाला पाहतात आणि करीत असताना सुद्धा पांडुरंगच दिसून येतो. चालण्यात बोलण्यात संत महात्म्याच्या देव असतो. म्हणून संत महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर देवाचा अनुभव येतो.
नुसता गण बघितल्यानंतर ही कुठल्या पक्षाची ती लक्षात येतं लगेच. नाकापासून वरी जर इथपर्यंत असा उभा गण लावलेला असेल, अष्टगंध असेल, बुका असेल तर लक्षात येत नाही. लगे हे माळकरी पांडुरंगाकडची गँग असेल, लबाडी करीत नसल, दारू पित नसल, पण असं भरवसा तरी वाटतो का नाही? इतकं सगळं बाहेरची लक्षणं जर बघितली महाराज, संतांच्या संगतीत गेलं की हे सगळे अनुभूती येते. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये चालण्या बोलण्यात देव असतो. म्हणून महाराज म्हणतात भगवत प्राप्तीसाठी दुसरीकडे जाण्याची गरज लागत नाही. असतो जे संत शुद्ध आहेत आणि जे संत सात्विक विचारात आहेत, जे संत पदवीला प्राप्त आहेत, आशाच्या पायाची सेवा करण्यासाठी देव तिथं वास्तव्याला असतो. म्हणून देवाला शोधायची वेगळीकडे गरज लागत नाही. महाराज म्हणतात तेने साधते साधने तुटते भवाची बंधने. आपली 1 तास होऊन आता 5 मिनिटं झाली बाप्पावरी. म्हणून आता आपली वेळ संपलेली आहे. म्हणून आता जास्तीची वेळ न घेता कीर्तनाला पूर्ण विराम देतो सगळ्याच्या परवानगीनं. विठोबा रघुबाई हरेश्वर माऊली हरे हरेश्वर माऊली हरे हरेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाहे. तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने. अशा संत महात्म्याची सेवा केल्यानंतर सद्गुरु गोपाळ बाबासारखे संत महात्मे, सद्गुरु चंद्रशेखर बाबांसारखे संत महात्मे आपल्यामध्ये वास्तव्य करून आपल्या अगदी जवळ येऊन पोहोचलेले आहेत. म्हणून अशा संत महात्म्याची आपल्याच्यानं जशी घडल अशी अन्नदानाच्या रूपानं, द्रव्यदानाच्या रूपानं, हे दोन्ही घडत नसत तर शरीराच्या रूपानं आपलं शरीर कुठंतरी तिथं कामाला लागावं ह्या रूपानं आपण सेवा घडणं अपेक्षित आहे. म्हणून सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद.